मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी 24,46,088 पात्र मतदार आहेत आणि या दोन मतदारसंघांमध्ये तब्बल 25,009 इतकी मतदान केंद्र असून त्यासाठी 12,500 अधिकारी आणि कर्मचारी सज्ज ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या विविध प्राधिकरणं आणि महामंडळांनी निविदा काढण्याचा सपाटा लावला असून केवळ रस्ते प्रकल्पांच्या हजारो कोटी रुपयांच्या 160 हून अधिक निविदा जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये गेल्या वर्षी नव्यानं स्थापन असलेल्या महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MSIDCनं 146 रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी तब्बल 37,000 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केलेल्या आहेत। भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात 2022-23 या कालावधीमध्ये तब्बल 40 प्राणी पक्षी दगावले असल्याचं वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं प्रकाशित केलेल्या अहवालातनं ही माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेनं केलेली आहे। प्राण्यांचे मृत्यू हे नैसर्गिक पद्धतीनं त्यांच्या वयानुसार झाले असून मृत्यूदर वाढलेला नसल्याचा दावा प्राणी संग्रहालय प्रशासनानं केला आहे। भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात 5,500 चौरस फूट जागेमध्ये सिंगापूर आणि दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालय उभारण्यात येणार आहे आणि यामुळे लवकरच काचेच्या बोगद्यातनं देशी विदेशी रंगीबिरंगी माशांसह पेंग्विनची धमाल आणि बागडणं अनुभवता येणार आहे। लोकसभा निवडणुकांमुळे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत। निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल शक्य असल्याची माहिती ICAI कडनं यापूर्वीच देण्यात आलेली होती। आता परीक्षेचं नवं वेळापत्रक 19 मार्चला प्रसिद्ध केलं जाणार आहे। मध्य रेल्वे प्रशासनानं 112 होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केलेली होती आणि आता सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत आणखी 12 होळी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। मुंबई आणि पुण्याहून दानापूर, गोरखपूर, छापरा इथं या रेल्वे गाड्या जाणार आहेत। विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढलेली आहे आणि त्यामुळे गोंदिया आणि चंद्रपुरात आज तर अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागांना उद्या ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये नवीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतीसाठी गृह विभागानं 193,80,59,000च्या निधीला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं या नव्या इमारतीचं काम केलं जाणार आहे। मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारायला आता सुरुवात केलेली आहे। गेल्या 10-12 वर्षात मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना पालिकेनं कर भरण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिलेली आहे। थकबाकी भरा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जा असा इशारा पालिकेनं दिलाय। रमजानच्या काळात सुक्या मेव्याला हमखास सर्वाधिक मागणी असते। उन्हाळ्यात ही मागणी तुलनेनं कमी असते, परंतु यंदा रमजान महिना हा भर उन्हाळ्यात आल्यामुळे सुक्या मेव्याला मागणी वाढलेली आहे। सध्या तरी पेंड खजुरांची सर्वाधिक विक्री होत असली तरी पुढच्या आठवड्यापासून सगळ्यात सुक्या मेव्याची विक्री काही पटींनी वाढणार असल्याची चिन्ह आहेत। नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। काही प्रमाणात ही भरपाई करताना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंडळानं आचारसंहिता जाहीर होण्याअगोदरच पर्यटनाच्या तब्बल 500 कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे, तर प्रत्यक्ष या कामांसाठी पहिल्या टप्प्यात 7,50,00,000 रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे। पालघरमध्ये 25 एकर जागेवर लवकरच मध्यवर्ती कारागृह बांधण्यात येणार असून त्यासाठी 630 कोटींचा निधी राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे। कैद्यांसाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक पद्धतीनं बांधण्यात येणाऱ्या या कारागृहाची क्षमता 1500 कैद्यांची असणार असून यामुळे ठाणे आणि तळोजा इथल्या मध्यवर्ती कारागृहांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे। भुसावळमधल्या 110 गावांची तहान भागवणाऱ्या हतनूर धरणामध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे भुसावळमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाहीये। तरी सुद्धा नागरिकांनी
काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन शासनानं केलेलं आहे. नागपूरमधल्या संविधान चौकात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरू आहे. लडाखचा समावेश 6व्या अनुसूचीमध्ये करण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि यात नागपूरमधल्या पर्यावरणप्रेमींसह लडाखमधून आलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले. सेव्ह अर्थ असे फलक हातात घेत त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. एकनाथ खडसे यांनी आपल्या आजारपणाचं कारण देत लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि या निर्णयावरनं खडसेंवर सातत्यानं टीका होतीये. या टीकाकारांना त्यांनी उत्तर दिलंय. आपण वेळेवर मागे हटत आहोत असं म्हणणं उचित होणार नाही. मी लढणारा नेता आहे आणि नेहमी लढतच राहणार आहे. पक्षाचा उमेदवार विजयी होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. अमरावतीमधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमूग, काढणीला आलेल्या गहू या पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं 4-5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतोय. या अवकाळी पावसामुळे गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. चोपडा तालुक्यातल्या लासूर इथं गोवंश वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी अडवली आहे. यावेळेला तस्करीच्या हेतूनं गाडीत नेत असलेल्या 6 गुरांना त्यांनी जीवनदान दिलं. या संदर्भात कठोर कारवाईची मागणी गोरक्षकांकडून केली जाते. यावलमध्ये 1100 रुपयांच्या दरानं केळीची मागणी असताना सुद्धा बोर्ड भावापेक्षा 700 ते 800 रुपये कमी शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. त्यामुळे आधीच केळी पीक विमा न मिळाल्यानं संतप्त असलेल्या शेतकऱ्यांच्या संतापात आणखी भर पडलेली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी करतायत. कोल्हापुरात एक भीषण अपघात झालेला आहे. एका भरधाव ट्रकनं 4 जणांना मागून धडक दिली आहे. या धडकेत 4घांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात जखमी झालेल्यांना CPR हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. बदलापूरमधनं वाहणाऱ्या उल्हास नदीला पुन्हा एकदा जलपर्णीचा मोठा विळखा बसलेला आहे. वालिवली परिसरातील नदीपात्रात पाण्यावर जलपर्णीचं आच्छादन पाहायला मिळत आहे. त्यामुळे नदीतल्या जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलात 70 मीटर उंच शिड्या असणारं वाहन दाखल झालंय. या वाहनामुळे आता इमारतीच्या 24व्या मजल्यापर्यंत जाऊन आग विझवता येणार आहे. यासाठी पालिकेनं 13 कोटींचा खर्च करून संयुक्तपणे घेतलेल्या वाहनांमुळे आता बदलापूरकर आणि अंबरनाथ यामधल्या नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीनं मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची भव्य सभा पार पडली आणि यावेळेला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. इंडिया आघाडीतल्या 15 राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित होते. सभेआधी राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. तसंच शिवाजी पार्कमध्ये दाखल होताच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात राहुल गांधींनी अभिवादन केलं. MK स्टॅलिन आणि फारुख अब्दुल्ला यांच्या भाषणानं भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला सुरुवात झाली आणि पुढचं सरकार हे आपलंच असेल. केंद्रात पुढचं सरकार इंडिया आघाडीचंच असेल असा विश्वास यावेळेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी व्यक्त केलाय. 56 इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत ते बोलत होते. EVM शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. विरोधी पक्षांना सरकार EVM दाखवायला तयार नाही असा आरोप देखील राहुल गांधींनी केला. मोदी गॅरंटीच्या जाहिराती रोज येतात. गॅरंटी देऊन जनतेची दिशाभूल सुरू आहे. अशा जाहिराती थांबल्या पाहिजेत असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. छोडो भाजप, भाजप से मुक्ती असा नवा नारा या सभेच्या माध्यमातून पवारांनी दिलाय. भाजप हा एक फुगा आहे ज्यात आम्हीच हवा भरली आहे. त्यांच्या 2 जागा होत्या, ते आम्हाला विचारतायत तुमच्या किती जागा येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींसह भाजपावर हल्लाबोल केलाय. देश वाचला तर आम्ही वाचू, गावागावात जाऊन आम्ही हुकुमशाहीचा अंत करू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलंय. सोबत असो वा नसो आपण एकत्र लढलं पाहिजे असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या सभेतनं सर्वपक्षीय नेत्यांना केलं.
निवडणुकीच्या आधी इलेक्शन कमिशनला ईव्हीएमच्या विरोधात घेराव घालू असं आवाहन सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतातील जनता मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल. देशातली हुकुमशाही संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, अशा शब्दात झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी ईव्हीएमच्या वरनं भाजपावर निशाणा साधला. 2024च्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि त्यानंतर ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाईल, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलंय. आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सुद्धा यावेळेला सभेला संबोधित केलं. यावेळेला त्यांनी ईव्हीएम आणि इलेक्ट्रल बॉन्डवरनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आम्ही घाबरणारे नाही तर लढणारे लोक आहोत. आम्ही स्वतःसाठी नाही तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतो आहोत. मोदींना नाही तर मोदींच्या विचारांना हरवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. इंडिया झुकेगा नहीं, इंडिया रुकेगा नहीं, असं महबूबा मुफ्ती यांनी म्हटलंय. 2014च्या निवडणुकीत 15 लाख अकाउंटमध्ये येणार असं सांगत भाजपनं मतं मागितली. 2019च्या निवडणुकीत पुलवामा शहीदांच्या नावानं मतं मागितली आणि काहीही केलं नाही, असं म्हणत महबूबा मुफ्ती यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेचा सत्ताधाऱ्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. शिवाजी पार्कमधली ही सभा स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे पाहत असतील तर त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले असतील, असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारले, त्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेच्या उपस्थितीवरनं सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलाय. आम्ही सगळे एका विचारानं एकत्र आलोय. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आजच्या दिवसाला काळा दिवस म्हणू नये. ईडी चौकशी सुरू असणाऱ्या नेत्यांना जेव्हा तुम्ही पक्षात प्रवेश दिला तो खरा काळा दिवस, अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. सोमवारी राजकीय बॉम्ब पडणार असल्याचा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेला आहे. ठाकरे गटात सगळेच असंतुष्ट आत्मे जमा झालेत. ते सगळेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा प्रतापराव जाधवांनी केलाय. लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गट रिकामा झाला असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. आम्ही महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय 2022 साली घेतला, तो बदलणार नाही, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. इथून पुढे स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्धार आम्ही केला असून यात बदल करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर नांदेडमधल्या तेलंगणा कर्नाटक राज्य सीमेवर तपासणी नाके उभारले गेलेत. तसंच पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील तैनात केले गेलेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पथकांकडनं तपासणी सुरू आहे. वाशिमच्या शेलू बाजार, इंझोरी, वनोजा आणि भिलखेडा भागासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे संत्री आणि भाजीपाला त्याचबरोबर हरभऱ्याचंही मोठं नुकसान झालं. शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. नांदेडमध्ये उन्हाची तीव्रता वाढतीये, त्यामुळे मातीच्या मडक्यांना मोठी मागणी वाढलेली आहे. मडक्यांच्या किमतीत 20% वाढ झाली असून सध्या 150 ते 200 रुपयांना या मडक्यांची विक्री होतीये. नांदेडमधल्या देगलूर शहरात स्मशानभूमीमध्ये विवाह सोहळा पार पडलाय. स्मशानभूमीविषयी लोकांच्या मनातली भीती दूर व्हावी तसंच अंधश्रद्धेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं हा विवाह सोहळा स्मशानभूमीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आव्हाड यांनी आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत. संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि यावेळेला त्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला. छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या पुण्यातल्या वढू बुद्रुक इथं बलिदान मास सुरू आहे. या निमित्त या ठिकाणी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आलाय.
राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो शिवभक्त संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळी नतमस्तक होत रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होत आहेत. लातूरच्या उदगीरमधल्या नागलगाव इथं प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण